आणि बुलेटिनची सुरुवात करतोय आजच्या दिवसातल्या स्पॉटलाइटनंच, म्हणजेच निवडणुकांचं मतदान आणि येणारे निकाल। 5 राज्यांच्या विधानसभा निकालासह महाराष्ट्रात सुद्धा उत्सुकता आहे ती पोटनिवडणुकीची। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर बारामती आणि भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीची पोटनिवडणूक लागली होती। 23 एप्रिलला मतदान झालं, निकाल आज हाती येणार आहेत। बारामतीत सुनेत्रा पवारांच्या विरोधात 22 उमेदवार रिंगणात आहे, तर राहुरीमध्ये भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या विरोधात 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे। जनतेचा कौल महायुतीच्या उमेदवारांना मिळणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। एकंदरीतच बारामतीमध्ये सध्या वातावरण आपण पाहतोय अत्यंत उत्सुक असं झालेलं आहे। आज नेमकं काय निकाल हाती येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी सगळेच जण बाहेर पडले होते आणि सगळ्यांनी आवाहन केलं होतं पवार कुटुंबियांनी। खरं तर रोहित पवार सुद्धा अगदी लोकांच्या दारापर्यंत गेले आणि त्यांनी सुनेत्रा पवार यांना मतदान करण्याचं आवाहन केलं। एक वातावरण बारामती तयार करण्यात आलं होतं की जर सुनेत्रा पवार यांना मतदान केलं तर ती अजित पवार यांना आदरांजली असणार आहे, श्रद्धांजली असणार आहे आणि त्यामुळे नेमकं बारामतीच्या सगळ्याच लोकांनी कुणाला कौल दिलाय हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर आपले प्रतिनिधी देविदास राखुंडे बारामतीमधून आपल्यासोबत जोडले गेलेत आणि दुसरीकडे प्रसाद आपले जे रिपोर्टर आहेत ते राहुरीमधून आपल्यासोबत आहे। सगळ्यात पहिले बारामतीत जातीये देविदास, तुमच्याकडे येते, काय सांगतंय सगळं मतांचं गणित बारामतीमधलं? वैष्णवी, आपण जर बघितलं तर बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती आणि यामध्ये जवळपास 2,23,705 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला होता। अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अतिशय भावनिक वातावरणामध्ये ही निवडणूक पार पडलेली। खरं तर ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध व्हावी अशी अनेकांची इच्छा होती, मात्र तसं झालेलं नाही। मात्र सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी अवघं पवार कुटुंब मैदानात उतरलेलं आपण बघितलं। आज खरं तर या पोटनिवडणुकीचा निकाल जो आहे तो जाहीर होणार आहे। 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये पोस्टलचं मतदान जे आहे ते 8 वाजता मोजायला घेतलं जाईल आणि त्यानंतर अर्ध्या तासाच्या फरकानं ईव्हीएम मशीनचं मतदान जे आहे त्याची मोजणी सुरू होईल। सुनेत्रा पवारांसह 23 उमेदवार या निवडणुकीच्या आखाड्यात जरी असले तरी ही निवडणूक वन साइड असणार आहे। त्याचं कारण आहे की सुनेत्रा पवारांच्या विरोधात जो राष्ट्रीय पक्षाचा किंवा प्रादेशिक पक्षाचा कोणताही उमेदवार नाहीये, त्यामुळं ही जी निवडणूक आहे ती वन साइड असणार आहे। सुनेत्रा पवार यांना किती मताधिक्य मिळतं हेच पाहणं या निवडणुकीत महत्वाचं असणार आहे, कारण विजय तर सुनेत्रा पवारांचाच होणार आहे। कारण यामध्ये जे असणारे उमेदवार आहेत ते एखादा दुसरा स्थानिक उमेदवार आपण म्हणू किंवा बारामती तालुक्याच्या बाहेरचे हे सर्व अपक्ष उमेदवार आहेत, त्यामुळे ते परिचितही नाहीत बारामतीकरांसाठी। त्यामुळे हे सर्व मतदार आहेत ते मतदान मिळवू शकणार, उमेदवार आहेत ते मतदान मिळवू शकणार नाहीत। त्यामुळे या ठिकाणी वन साइड सुनेत्रा पवारांनाच मतदान मिळेल हेही तितकंच खरे। सध्या बारामतीमधील महाराष्ट्र राज्य बाकार महामंडळाच्या गोडाऊन मध्ये मी आहे। माझ्या पाठीमागचे हे गोडाऊन मी आपल्या प्रेक्षकांना दाखवतो। याच ठिकाणी वैष्णवी मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे। काही वेळापूर्वी ज्या पोस्टल मतपेट्या जे होत्या ते या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। वाकार महामंडळाचा हा आतला परिसर आहे। पोलीस यंत्रणा या ठिकाणी कशी सज्ज झाली आहे ते आपण पाहतोय। चोख पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। याशिवाय याचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे या मुख्य प्रवेशद्वारावर देखील अशा पद्धतीनं पोलीस जे आहेत ते आज तैनात असणार आहेत। सर्व कायदा सुव्यवस्था जी आहे ती या ठिकाणी सुरळीत राहावी आणि पार पडावी यासाठी पूर्ण खबरदारी जी आहे ती या ठिकाणी घेतली जाते। कमांडोज जे आहेत ते देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। कोणत्याही इतर व्यक्तीला किंवा सामान्य नागरिकाला या ठिकाणी प्रवेश जो आहे तो दिला जाणार नाही। जेही आतमध्ये येतील त्यांची नाव नोंदणी करून या ठिकाणी मगच त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे। अशा पद्धतीची पूर्ण खबरदारी जी आहे ती या ठिकाणी बारामती पोलीस असतील किंवा विशेष पोलीस जे या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेत त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीचा पोलीस बंदोबस्त जो आहे तो आपण या ठिकाणी आता पाहत आहोत। थोड्याच वेळामध्ये 8 वाजल्यापासून ही मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती आता सुरू होईल आणि त्यानंतर या ठिकाणचे जे कल आहेत ते आपल्याला हाती येतील। मात्र आता निकाल विजय या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे किंवा महायुतीचा आहे हे आता वेगळं सांगायची गरज नाही, कारण सुनेत्रा पवार यांचा एकतर्फी विजय होणार आहे। लाखोंमध्ये मताधिक्य त्यांना मिळणार आहे। फक्त विषय एवढाच आहे, 2024 ला अजित पवारांना जे मतदान मिळालं होतं 1,81,000 प्लस
तो आकडा आता सुनेत्रा पवार क्रॉस करणार का, ती रेकॉर्ड मोडणार का, हे पाहणं आज महत्वाचं असणार आहे आणि याचे सर्व अपडेट आपण या ठिकाणाहून देत राहू. वैष्णवी, अर्थातच देविदास, तुमच्याकडनं क्षणोक्षणाचे अपडेट्स घ्यायचे आहेत म्हणून तुम्ही आमच्यासोबत जोडून राहा. आपण तुर्तास आता जाऊयात राहुरीमध्ये. तिथे सुद्धा पोटनिवडणूक झाली होती. आपले प्रतिनिधी प्रसाद शिंदे तिथून आपल्यासोबत आहेत. प्रसाद, अगदी निकालाच्या आधीच विजयाचे जे बॅनर्स आहेत कर्डिलेंसंदर्भात ते लागले, खरंच असा कौल दिसतोय का? नक्कीच स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर गेल्या 6 महिन्यापासून अक्षय कर्डिले हे मतदारसंघामध्ये पायाला भिंगरी लावून फिरतात. दुष्काळ असेल किंवा अवकाळी पावसाचं जे नुकसान झालं त्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी 6 महिन्यापासून अक्षय कर्डिले हे नागरिकांमध्ये ग्राउंडवर उतरलेले पाहायला मिळाले आणि त्याच नंतर ही निवडणूक लागली आणि या निवडणुकीमध्ये देखील शेतकरी असतील, नागरिक असतील यांनी अक्षय कर्डिले यांना पाठिंबा दिल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागणी केली होती, परंतु कुठंतरी ही निवडणूक बिनविरोध झाली नाही. महाविकास आघाडीने शेवटच्या क्षणी उमेदवार दिल्याने या निवडणुकीमध्ये चुरस पाहायला मिळाले आणि आज अखेर या निवडणुकीची मतमोजणी पार पडत आहे. राहुरी येथील धुमाळ महाविद्यालयात ही मतमोजणी पार पडणार आहे आणि दुपारी 12 वाजेपर्यंत या निवडणुकीचा कल हाती येणार आहे. तरीच विजयापूर्वी पुणे असेल किंवा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संपूर्ण ठिकाणी अक्षय कर्डिले यांच्या विजयाचा बॅनर देखील लागल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे अक्षय कर्डिले यांचा विजयाचा निश्चित आहे, परंतु आता त्यांचं मताधिक्य किती घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अर्थातच प्रसाद, ज्या पद्धतीनं त्यांनी सगळा मतदारसंघ पिंजून काढलाय त्यानंतर कौल नेमकं खरंच अक्षय कर्डिले यांकडे जातोय का याची उत्सुकता त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये असणार आहे. पाहावं लागेल दोन्हीकडे नेमकं काय होतं. आपण असेच आमच्यासोबत जोडून राहा. तुर्तास आपण थेट जाऊयात